पैशासाठी काही करणं म्हणजे काहीतरी पाप आहे. तुम्ही ॲक्ट केलं आहे ॲज अ ब्रिज बिटवीन जपान अँड इंडिया फॉर IT आउटसोर्सिंग. आता मेजर का काय माहिती नाही मला, जेवढं मी असा विचार कधीच केला नव्हता. मी आता 30 वर्षानंतर मी असं म्हणू शकतो. पण फक्त पैशासाठी आयुष्य जगायला पाहिजे का, तर तसंही नाही. इट्स नेसेसरी बट नॉट सफिशियंट कंडिशन. आयुष्यात पैशाचं स्थान असं आहे मला वाटतं. मंडळी, स्वागत आहे तुमच्या या शोमध्ये ज्याचं नाव आहे पैसा आणि मराठी माणूस. मी तुमचा होस्ट आशिष ढाकरे घेऊन येतोय हा शो फक्त एका उद्देशासोबत, टू ब्रिज द गॅप बिटवीन पैसा आणि मराठी माणूस. लहानपणापासून मी खूप सक्सेसफुल लोकांना भेटलो आहे, पण आजचे जे आपले गेस्ट आहेत ते एवढे हंबल, एवढे काइंड आहेत की त्यांच्याकडे तुम्ही कोणतीही प्रॉब्लेम घेऊन जा, ते तुम्हाला हेल्प करतील. येस, आजचे आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे नितीन दातार. ते जापानमध्ये त्यांनी एक IT कंपनी चालू केली, जी त्यांनी 15 वर्षानंतर एका MNCला विकली. ती एवढे सक्सेसफुल असून खूप जास्त काइंड आहे आणि तुम्हाला ही वाईब या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. तर मी जास्त टाईम स्पेंड करणार नाही त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये. आपण लगेचच एपिसोडमध्ये जाऊया. हॅलो सर, स्वागत आहे तुमचं या पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे पैसा आणि मराठी माणूस. कसे आहात सर तुम्ही? नमस्कार, मस्त. आज चांगला दिवस गेला. 3 दिवसाची लॉंग विकेंड होता इथे. लॉंग विकेंड कसं काय, सुट्टी होती? आज सोमवार, आज सुट्टी होती, नॅशनल हॉलिडे होता. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, सोमवार लॉंग विकेंड व्यवस्थित झाला. उद्यापासून परत. पण इंडियामध्ये जेवढे बँक हॉलिडेज असतात किंवा नॅशनल हॉलिडेज असतात त्याच्यापेक्षा कमीच असतील ना जपानमध्ये? मला वाटतं तेवढेच असतात इथे. महिन्यातून एखादा ऑन ॲव्हरेज दर महिन्याला एक तरी सुट्टी येतेच. आता आपल्याला आय थिंक इंडियामध्ये आता फेस्टिवल सीझन चालू होते, तर आपल्याला पण वाटतील आता सुट्ट्या, लॉंग विकेंड्स वगैरे. सो कमिंग टू द टॉपिक सर, पैशांची काय व्हॅल्यू आहे तुमच्या लाईफमध्ये? आपल्या शाळेत 10वीत गणितामध्ये प्रॉब्लेम असायचे. त्याच्यात बरेचदा नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स कुठले आहेत ते प्रूव्ह करा किंवा सांगा, असे प्रॉब्लेम्स असायचे. माझ्या मते पैसा हा त्या कॅटेगरीतला आहे की इज अ नेसेसरी बट नॉट रिअली सफिशियंट. पण म्हणून पैशाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आयुष्य जगता येईल का, तर नाही येणार. पण फक्त पैशासाठी आयुष्य जगायला पाहिजे का, तर तसंही नाही. इट्स अ नेसेसरी बट नॉट सफिशियंट कंडिशन. आयुष्यात पैशाचं स्थान असं आहे मला वाटतं. करेक्ट. बट हे नेहमीच राहिलंय तुमच्या लहानपणी, पण तुम्हाला हेच वाटायचं पैशांबद्दल की हॅज इट इव्हॉल्व्ड? वयाच्या 50व्या वर्षी जर मागे वळून विचार केला तर माझं लहानपण म्हणजे आठवणीत असलेलं, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकीन असं साधारण 80s मधलं आहे. तर 1980च्या दशकामध्ये आपल्याकडे तशी सगळीकडेच, आपल्या शिक्षणामध्येही, प्रेसमध्ये पण, इन जनरल समाजामध्ये तशी सोशलिस्ट थिंकिंग खूप स्ट्रॉंग होतं. त्यामुळे पैशाबद्दल विचार करणं किंवा पैशासाठी काही करणं म्हणजे काहीतरी पाप आहे, काहीतरी वाईट आहे. म्हणजे आपल्याला जे लहानपणापासून ज्या गोष्टी सांगत आल्यात आपले आई वडील, शाळेमधले शिक्षक, तर त्याच्यातही धट्टीकट्टी गरिबी आणि लोळी पांगळी श्रीमंती असाच सगळे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच माझ्या लहानपणी पैशाबद्दल विचार करणं किंवा मला पैसे मिळवायचे आहेत, मी खूप श्रीमंत होणार आहे असं म्हणणं म्हणजे हा वाया गेलेला मुलगा आहे किंवा हा चांगलं वळण नाही आहे असं होतं. बट ते कसं चेंज झालं तुमच्या, म्हणजे तुमचं जे माइंडसेट आहे किंवा पर्स्पेक्टिव्ह आहे टुवर्ड्स मनी, ते कसं चेंज झालं मग इव्हेंच्युअली? त्या तशाच शिक्षणातून, तशाच संस्कारातून मी ग्रॅज्युएट झालो, पुढे नोकरीला लागलो. तिथपर्यंत तो प्रभाव बऱ्यापैकी होता. नंतर मी ज्या वेळेला माझा व्यवसाय चालू केला, वर्टेक्स सॉफ्टवेअरमध्ये काम करायला लागलो, त्या काळात माझा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला. म्हणजे तो त्याच्या मागची म्हणजे ते मलाही स्वतः कोणीतरी सांगितल्याशिवाय तो बदलला गेला नाही. की एका कस्टमर बरोबर बोलताना त्या कॉन्व्हर्सेशनच्या फ्लोमध्ये असं झालं की मी आता जपानमधून थोडंसं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम घेतोय आणि ते भारतात मी करतो. तर तिथे समजा 1 कोटी रुपयाचं काम असेल, तर हे 1 कोटी रुपयाचंच फक्त ट्रान्झॅक्शन नाही आहे. तर ते 1 कोटी रुपये मिळवल्यामुळे पुण्यामध्ये किंवा भारतात
त्याच्यावर अजून एक 50-60 लोक त्या प्रोजेक्टवर काम करतात. त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत. ते त्यांच्या घरी कोणतरी नोकर, गडी माणूस, मोलकरीण कोणतरी आहे. त्यामुळे या 1 कोटी रुपयाचा परिणाम हा फक्त माझ्यावर पुरता नाही आहे किंवा माझ्या कंपनी पुरता नाही आहे, तर त्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होपफुली होतोय. तर मग तिथे माझ्या लक्षात आलं की पैसा मिळवण्यात काही वाईट नाही आहे. म्हणजे त्याच्यामुळे ज्याला आपण पैसा मिळवतो ते काहीतरी आपण व्हॅल्यू क्रिएट करतोय, त्याचा मोबदला म्हणून आपल्याला पैसा मिळतो. जास्त पैसा मिळतो याचा अर्थ आपण काहीतरी उपयुक्त गोष्ट करतोय, काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करतोय. तिथे माझा दृष्टिकोन थोडा बदलायला लागला की पैसा मिळवणं म्हणजे वाईट नाही आहे, तर इट्स अ इंडिकेटर ऑफ व्हॅल्यू क्रिएशन. आपण काहीतरी करतोय, लोकांना त्याचा उपयोग होतोय, म्हणून त्याचा म्हणजे केमिस्ट्रीच्या प्रयोगांमध्ये शाळेतही आपण करायचो की त्या रिॲक्शनमध्ये थर्मामीटर घालून टेम्परेचर वाढलं की अशी काहीतरी रिॲक्शन होती. तर टेम्परेचर वाढणं हा पैसा आहे. खालती रिॲक्शन वेगळी काहीतरी होती आणि त्याचा इफेक्ट म्हणून तुझ्या हातात पैसा येतो. सर, आता तुम्ही जे एक इंटरेस्टिंग गोष्ट बोलला की जसं लहानपणी तुम्हाला असं वाटायचं की पैसा जो करतो तो वाईट, तो गेलेला पोरगा आहे, तर हे जे थिंकिंग आहे ते तुम्हाला वाटतं की पूर्ण इंडियामध्ये तसं होतं की एस्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये असं होतं की तुम्हाला वाटतं की महाराष्ट्र कम्युनिटीमध्ये जास्तच असा विचार केला जातो? साधारण म्हणजे सगळ्या भारतातच त्या काळात तशीच विचारसरणी होती. इंडस्ट्रियलिस्टना कायम विलन म्हणूनच बघितलं जायचं. ओके. आणि महाराष्ट्रात, मध्यमवर्गीय महाराष्ट्रामध्ये की धंदा वगैरे नाही, नोकरी करा, नोकरी करणंच चांगलं. आणि जे धंदा करणारा म्हणजे काही त्याचं खरं नाही, कधी काय होईल सांगता येत. करेक्ट. त्यामुळे फारसा काही आपण म्हणजे नंतर जे माझे विचार बदलले की पैसा इज अ इंडिकेटर ऑफ व्हॅल्यू क्रिएशन, ही विचारसरणी आपल्याकडे मुळीच नव्हती. आणि आता तू म्हटलास तसं की मराठी मध्यम वर्गात तर मुळीच नव्हती. करेक्ट. की जेवढे आपण कष्ट करू, जेवढे आपण पैसे वाचवू, जेवढे गरीब राहू, तेवढे आपण मॉरली करेक्ट, चांगले, अशी खूप विचारसरणी स्ट्रॉंग आहे आपल्याकडे, अजूनही आहे. बरोबर. तर बरोबर सर, ते अजूनही आहे आणि दॅट्स वॉट वी वॉन्ट टू चेंज. म्हणून हे पॉडकास्ट मी चालू केलं आहे. हेच उद्देश आहे पॉडकास्ट चालू करण्यामध्ये. आणि होपफुली स्लोली वी आर चेंजिंग दिस माइंडसेट. तर सर, तुम्ही एक हे पण बोललात, तुम्ही वर्टेक्स सॉफ्टवेअर नावाची कंपनी केली. अँड आय थिंक दिस वॉज इन जपान, राईट? कारण तुम्ही जपानवरून मग इंडियाच्या लोकांना पण काम दिलं. सर, मग कसे गेले तुम्ही जपानमध्ये? वेन डिड दिस हॅपन? हाऊ लॉंग इट हॅज बिन सिन्स यू आर इन जपान? मी जपानमध्ये 95 सालपासून आहे. मी आता 28-29 वर्ष झाली. भारतातल्यापेक्षा जपानमध्ये मी जास्त काळ राहिलो असं आता झालेलं आहे. तर जपानमध्ये मी आलो ते नोकरी म्हणूनच आलो होतो. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथली इकॉनॉमी एवढी मोठी आहे, त्याची इच्छा आहे, त्याला काम मिळणार नाही असं या देशात होत नाही. काम खूप आहे पण करायला माणसं मिळत नाही आहेत, लोक नाही आहेत. आणि त्याच वेळेला साधारण माझ्या कॉलेजमधले मित्र 2-3 जण तेही पुण्यात काहीतरी कंपनी चालू करून धडपड चालू होती आणि चांगलं टायमिंग चांगलं जमून आलं. मी त्यांना जॉईन झालो. सुरुवातीचे काही काळ मी जिथं नोकरी करत होतो त्या कंपनीतल्याच CEO ला सांगितलं की तू आत्ता मला एका माणसाचं काम देतोयस, तू 5 लोकांचं काम दे, मी करून आणतो. मी कसा करीन, कुठे करीन याची मी तुला एक्सप्लेन करीन, पण फार काळजी करू नकोस. अशी ती सुरुवात झाली. आणि त्या टायमाला ते ओपन होते या आयडियासाठी? त्या टायमाला ते ओपन होते? ओपन मी आत्ता जे शब्द बाजारात आहेत की ऑफशोरिंग, आउटसोर्सिंग, हे शब्द मी त्याला वापरले नव्हते. कारण त्यावेळेला म्हणजे 1995 साली जपानमधली भारताची इमेज म्हणजे अजूनही तुमच्याकडे हत्ती असतात का आणि घोडे पाळता का, फारशी भारताबद्दल जपानमध्ये माहिती नव्हती. त्यामुळे तिथं मी आउटसोर्सिंग, ऑफशोरिंग असे शब्द वापरायला गेलो असतो तर त्याला नकार मिळाला असता. त्यामुळे मी सोपं करून ठेवलं की मी एक माणसाचं काम करतो, त्याच्याशी मी 5 लोकांचं करीन, मी करून घेईन ऑफशोर. म्हणजे पुण्यातून माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून मी करून घेईन.
मग हळूहळू Correct. माझ्या सीईओला पुण्यात व्हिजिटलाही आणलं, मग त्याला जास्त कॉन्फिडन्स मिळाला आणि मग पुढं वाढत गेली. पण सुरुवात ती नाईस, अशी अगदी नाईस. केवळ माझ्याकडे बघून Correct. तुम्ही काम द्या, मी करून घेतो. वंडरफुल. आणि आणि जपानला जाणं कसं झालं सर? म्हणजे मी तुम्ही का डिसाईड केलं की जपानला जायचं? कॉलेज फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असल्यापासून जॅपनीज शिकत होतो. म्हणजे का मी पण जॅपनीजच का निवडलं तुम्ही? काय खूप मोठं कारण आहे, खूप मोठा काय असा स्ट्रॅटेजिक विचार होता, म्हणजे माझा तरी नव्हता. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतो, कुठली तरी एक फॉरेन लँग्वेज शिकावी. मग जर्मन वॉज अ नॅचरल चॉईस, म्हणून मला जर्मनचा मी विचार करत होतो. पण माझ्या वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, जर्मन हरकत नाही आहे, पण तू जॅपनीज शिकून बघ. त्यावेळेला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये थोडेसे 4-5 लोक जॅपनीज शिकायला यायची. नाही जमलं तर सोडून दे, जाऊन तर बघ. त्यांनी थोडंसं मला नच करून ते जॅपनीज शिकायला लावलं. पण तिथे मग जी मला मित्र माझे भेटले, मी अजूनही सगळ्यांच्या टचमध्ये मी आहे, त्यामुळे अभ्यास चांगला झाला, मजा येत गेली. बी झाल्यानंतर मला टाटा मोटर्स आत्ताच्या, म्हणजे त्याला टेल्को नाव होतं कंपनीचं, तिथे मला ऑफर लेटर मिळालं होतं. आणि त्याच वेळेला ICIM, मी आता त्या कंपनीचं नाव बदलून झेन्सार टेक्नॉलॉजीज का झेन्सार असं आहे. ओके. तर त्यांनीही विचारलं. त्यातला HR मॅनेजर माझ्या माहितीतला होता, जॅपनीज लर्निंगमध्येच संबंध आलेला होता, की तू आमच्याकडे का नाही जॉईन होत. तेव्हाही तो तर खूपच मोठा डिसिजन होता, कारण 1992 साली टेल्कोची नोकरी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एवढीच स्थिर, गॅरंटेड अशी होती. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीच्या BE सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटपेक्षा टेल्कोनी मला ऑफर दिली हे जास्त अभिमानाने लोक सांगायचे. तर तिथेही पुन्हा बाबांनीच थोडासा नच केला मला, की करून बघ, नवीन आहे काहीतरी, नाही जमलं तर पुन्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहेच. आणि मग तिथपासून माझा सगळा करिअर हा जपान नेचर झाला. फुजित्सूनी त्यावेळेला ICIM ब्रिटिश कंपनी ती ॲक्वायर केली होती आणि जपानसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चालू केली होती. तिथं म्हणजे आधी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी माझा काही संबंध नव्हता, पण तिथे सुरुवात झाली. आणि तिथे 3-4 वर्ष काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा देश इतका वेगळा आहे, आपल्याला भारतात त्याची फारशी माहिती नाही आहे. त्यांची विचार करण्याची पद्धती, भाषा, सगळं एन्व्हायरमेंट खूपच वेगळं आहे. आणि अशा युजर्ससाठी जर आपण काही करत असू तर आपल्याला त्यांची मेंटॅलिटी ही समजावून घेणं फार गरजेचं आहे. आणि पुण्यात राहून, भारतात राहून ते शक्य नव्हतं. इंटरनेटची नुकतीच सुरुवात झाली होती, मेल काही लोकांकडे होती नाही, वेब नव्हतं त्यावेळेला 94-95. त्यामुळे मग मी ते ICIM सोडून एका सूत्रा सिस्टीम्स नावाची कंपनी होती, त्यामुळे मग जपानला आलो. तिथे नोकरी केली. मग तिथून पुढे एकापुढे एक गोष्टी घडत गेल्या आणि आता 28-29 वर्ष झाली अजून इथेच आहे. सर, तुम्ही ऑफशोरिंग चालू केलं अँड दॅट इव्हेंच्युअली टर्न इन टू युअर फुल टाईम व्हेंचर. ते कसं झालं? हाऊ वॉज दॅट ट्रान्झिशन? सुरुवात केली त्यावेळेला असा असतो, जो मराठी मध्यमवर्गीय काळजी होती, नाही धंदा बिंदा नाही, नोकरी पहिली सोडायची नाही. त्यामुळे नोकरी न सोडता जे काय करता येईल तेवढं मी करत होतो. खुमखुमी तर खूप आलेली होती, पण जी पहिले वयाचे 25-26 वर्ष शिकवलेलं गेलेलं होतं की ऑलवेज प्ले सेफ, की हे धंदा बिंदा आपलं नाही आहे, आपण नाही करत तसल्या गोष्टी. त्यामुळे मी सुरुवातीला बराच काळ थोडीशी कसरत करत झाली. मग मी 2 वर्ष MBA केलं. MBA करत असताना सुद्धा जपानमधलीच युनिव्हर्सिटी होती, निगाता नावाचा एरिया आहे, निगाता प्रिफेक्चर, तिथं ही युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला एक कोर्स होता की ज्याच्यात तुम्ही लोकल इंडस्ट्रीबरोबर काम करायचं. त्या लोकल इंडस्ट्रीचा कुठला तरी प्रॉब्लेम घ्यायचा आणि तुम्ही तो सॉल्व्ह करून 1-2 क्रेडिटचा कोर्स, काहीतरी रिसर्च पेपर लिहायचा किंवा त्यांना कन्सल्टिंग द्यायचं. तर तिथे मला जी कंपनी मिळालेली होती त्यांच्यासाठी आम्ही एक प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल सिस्टीम डेव्हलप केली. तीही पुन्हा ऑफशोअरच, म्हणजे विद्यार्थी म्हणून मी तिथे गेलो, पण तिथेही बिझनेस काहीतरी केलाच.
आणि तरी अजून ती मनातली भीती गेलेली नव्हती. त्याच्यानंतर मी 2 वर्ष MBA पूर्ण झाल्यानंतर 2 वर्ष डेलॉइट कन्सल्टिंगमध्ये होतो. त्या काळातही असाच संध्याकाळी इतर कस्टमर्स, वर्टेक्सच्या कस्टमर्सला भेटणं किंवा घरी रात्री आल्यानंतर काहीतरी कोऑर्डिनेशन वगैरे कामं करणं असं करत होतो. अंगात खुमखुमी होती, एनर्जी लेवल खूप हाय होती, त्यामुळे ते सगळं करता आलं. आणि एका स्टेजला पोचल्यानंतर असं लक्षात आलं की आता हेच आपण फुल टाईम नाही केलं तर याचा मोमेंटम जाईल. आत्तापर्यंत जे आपण केलंय त्याच्यावरही सगळं पाणी फिरेल. आणि म्हणजे जी मनातली भीती होती ती आता इतके वर्ष, 7-8 वर्ष जपानमध्ये येऊन मला झाली होती, तिथे राहून गेली की लक्षात आलं की ही इकॉनॉमी, हा देश पूर्ण वेगळा आहे. आपण ज्या वातावरणात वाढलो तिथं एम्प्लॉयमेंटच्या संधी 80s-90s मध्ये खूपच कमी होत्या. म्हणजे तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर नाही झालात तर तुमचं आयुष्यात पुढे काही नाही, अशी शिकवण, म्हणजे असं सगळं वातावरण होतं. पण इथे माझ्या बरोबर आधीच्या कंपनीत एक प्रोग्रामर म्हणूनच होता. मला पहिला धक्का बसला की त्या कंपनीमध्ये माझ्याशिवाय कोणीही युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट नव्हतं, बॅचलर डिग्री कोणाकडेच नव्हती. तो मला एक शॉक होता. आणि त्यामुळे हा आधीचे जे संस्कार पुसायला असे बरेच शॉक मला इथं घ्यावे लागले. कल्चरल शॉक. हा, म्हणजे एक लक्षात आलं की ठीक आहे, तुम्हाला जर करायची अंगात हिम्मतपेक्षा केपेबिलिटी असेल, येत असेल गोष्टी करता, तर या देशात तुम्ही उपाशी नक्की राहणार नाही. त्यामुळे मराठी मध्यमवर्गीयाला धंदा चालू करतानाची जी नेहमीची भीती असते की हे नाही चाललं तर मी काय करू, ती भीती मला फार कमी वाटली. कारण एवढा तोपर्यंत कॉन्फिडन्स आला होता की समजा हे नाही माझं चाललं तर स्टील आय कॅन सर्व्हाइव्ह. इथे काम करायची इच्छा आहे, केपेबिलिटी, आणि काम मिळत नाही असं शक्य नाही या देशामध्ये. तर ते काय टीम साईज होतं जेव्हा तुम्ही ट्रान्झिशन केलं? त्याला पुण्यामध्ये आमच्याकडे किती 60-70 लोक असतील. मी जपानमधून बिझनेस जनरेशन करत होतो. अशोक म्हणून माझा पार्टनर होता, तो US, कॅनडा, म्हणजे नॉर्थ अमेरिका. तसं आम्ही इथेही, कारण शेवटी जे तिघं आम्ही एकत्र आलो होतो तेही पुण्यातच वाढलेले मोठे झालेले. त्यामुळे तिथेही आम्ही म्हणजे रिस्क मिटिगेशन हा विचार थोडाफार आपसुकच झाला होता. म्हणजे फक्त US वर अवलंबून राहिलो नव्हतं किंवा फक्त जपान मार्केटवरही अवलंबून राहिलो नव्हतं. तर तुम्ही बिझनेस आणायचे, ते तुमचे मित्र, तुमचे पार्टनर US कॅनडामधून आणायचे आणि तुम्ही जपानमधून आणायचे, आणि इंडियामध्ये अजित पाटील म्हणून आहे, तो ही वॉज हँडलिंग टीम होती. अच्छा, गॉट इट. सर, मला असं आता वाटतंय की इज दॅट अ मेजर रिझन, जसं तुमचा जो फेज होता, आय एम शुअर तुमच्यासारखे अजून लोक करत असतील हे सगळं, पण इज दॅट अ रिझन वाय पुणे टुडे इज अ मेजर IT सिटी इन आवर कंट्री? त्याचं श्रेय मी घेणं म्हणजे जरा फारच होईल. हां, नाही म्हणजे एकटं नाही, पण तुम्ही असं आय थिंक कलेक्टिव्हली खूप जास्त लोक असतील ना. हो, पुणे IT सिटी प्रायमरीली झाली कारण एज्युकेशन सेंटर आहे. पुण्यात एवढी कॉलेजेस आहेत, त्यामुळे IT कंपनीना फ्रेश टॅलेंट सप्लाय पुण्यामध्ये खूप आहे. आणि ओव्हरऑल देशाच्या बाकीच्या भागांच्या तुलनेत पुण्यातली शिक्षणाची क्वालिटी चांगली आहे. म्हणजे पूर्वी होती, अजूनही बऱ्यापैकी चांगली राहिलेली आहे. आय थिंक दॅट वॉज द प्राईम ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड IT सेक्टर ग्रोथ इन पुणे. पण पुण्यातल्या जॅपनीज लँग्वेज आणि त्याच्यासाठी आय थिंक ते थोडंसं श्रेय मी घेतलं तरी फार वावगं ठरू म्हणू नये. कारण मी नंतर अजून एक माझा एक सुनील कुलकर्णी म्हणून मित्र आहे, तोही त्यांनी पण ही ऑल्सो ओन्स बिझनेस, इज अ लिस्टेड कंपनी नाव. तर आम्ही दोघं तिघंच फक्त इंजिनियर आणि जॅपनीज येणारी 90s मध्ये होतो. आणि आम्हाला ज्या संधी मिळत गेल्या त्यामुळे लोकांनी बरेच, माझ्यानंतर माझे बॅचमेट्स किंवा माझे ज्युनियर्स अशी बरीच लोक नंतर जॅपनीज शिकायला लागली. त्यामुळे आज जपानमधला IT आउटसोर्सिंग म्हटलं तर पुण्याचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जातं. म्हणजे पुण्यातही बऱ्याच कंपन्या जपान फोकस जे काय डेव्हलपमेंट करतात ती सेंटर्स पुण्यात आहेत. एंटिटी डेटा. बट आय थिंक तेच आहे ना, म्हणजे की
तुम्ही ॲक्ट केलं आहे ॲज अ ब्रिज बिटवीन जपान अँड इंडिया फॉर IT आउटसोर्सिंग. यू हॅव ॲक्टेड दॅट अँड यू हॅव प्लेड अ मेजर रोल इन दॅट. ते आपण बोलू शकतो. हा, आता मेजर का काय माहिती नाही मला. जेवढं मी असा विचार कधीच केला नव्हता. मी आता 30 वर्षानंतर मी असं म्हणू शकतो. पण जे काय समोर आलं ते मी करत गेलो. आणि हा सगळ्या बिझनेस किंवा कंपनी चालवण्यामध्ये लोक कायम प्रश्न विचारतात की तुम्ही बिझनेस जनरेट कसा करता, हाऊ डिड यू डू दिस. तुम्ही ग्रॅव्हिटी सिनेमा बघितलाय का? हो बघितला ना. त्याच्यामध्ये फायनली सँड्रा बुलक पृथ्वीवर परत येते, पण त्यातला प्रत्येक घटना अशी आहे की तिथून पुढे काय होईल माहिती नसतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वाटतं की नाव शी इज गोइंग टू डाय. हा बिझनेस किंवा कंपनी रन करणं किंवा सेल्स हे सुद्धा या म्हणजे सेम स्टोरी आहे की पुढे काय होईल तुम्हाला आज माहिती नाहीये, पण जर तुम्ही हातपाय मारत राहिलात, करत राहिलात तर दरवाजे उघडत जातात. तुमच्या फॅमिलीचं काय रिॲक्शन होतं, तुमच्या इमिजिएट फॅमिलीचं काय रिॲक्शन होतं जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करायचा विचार केला? आणि तुम्ही मॅरिड होता तेव्हा? नाही, त्यामुळेच मी काही विचार न करता करू शकलो. अच्छा. आणि तुमच्या पेरेंट्सनी सपोर्ट केलं तुम्हाला? हो, अगदी. म्हणजे त्यांनी मला कधीच फार प्रश्न विचारले नाहीत. मी जपानमध्ये आहे हेच त्यांच्या दृष्टीने बहुतेक ठीक आहे, आता काही काळजी नाही, काय करेल तो काहीतरी तिथे, असं होतं. आणि सर इव्हेंच्युअली काय झालं त्या वर्टेक्स कंपनीचं? काय झालं इव्हेंच्युअली? 2002 साली मी फुल टाइम जॉईन झालो. मग त्याच्यानंतर आम्ही एकाच पुढे ग्रॅव्हिटी सारखंच पुढे काहीतरी मिळत गेलं. बिझनेस बऱ्यापैकी वाढला. कारण 2008 मध्ये पर्यंत आम्ही बहुतेक एक्झॅक्ट नंबर मला आठवत नाही, पण साधारण 400 वगैरे हेडकाउंट झाला होता. जपानमध्ये त्याच्यापैकी 60-70 लोक होती. अमेरिकेतही असेच 20-30, बाकीचे पुण्यामध्ये. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या जपानमुळे ही वर्टेक्स सॉफ्टवेअर ही अतिशय एक युनिक कंपनी झालेली आहे. आम्ही जपान फोकस्ड बिझनेस केल्यामुळे जॅपनीज ट्रेनिंग इन हाऊस चालू केलेलं होतं. त्यामुळे जपानमधनं कस्टमर पुण्यात आला की सगळे डिस्कशन्स, मीटिंग्स, डॉक्युमेंटेशन सगळं पूर्ण जॅपनीजमध्ये व्हायचं. त्यामुळे तो कस्टमरसाठी एकदम असं वाव फिलिंग होतं की भारतात येऊन आपल्याला सगळं जॅपनीजमध्ये करता येईल, हे कोणाला वाटलंही नव्हतं. त्यामुळे तो एक युनिकनेस कंपनीत तयार झालेला होता. आणि असं लक्षात आलं की आता ऑर्गॅनिकली असंच ग्रोथ कायम ठेवणं हे थोडं अवघड आहे. आणि दिस इज द राईट टाइम की वी आर इन अ व्हेरी युनिक पोझिशन. Japan is opening up very rapidly. Japanese companies are now considering favorably to outsource or utilize Indian IT talent. It's a right time that we exit. आम्हाला बाकीचे एक्सटर्नल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सही होते. मित्सुई बुसान जॅपनीज कंपनी होती, 1-2 अमेरिकन कंपन्याही होत्या. सो इट कुड हॅव बीन अ व्हेरी गुड investment success story for them also. So we were looking out for good exit opportunity for our investors and for us of course. 2008 साली we approached Entidata or Entidata approached us, can't exactly say, but that thing went pretty well. आणि 2008 towards end of the year we signed the sale agreement. नाईस. आणि तेव्हा तुमची कॅपॅसिटी होती 400 to 500 होती. ठीक आहे. आणि ऑफकोर्स आय थिंक इव्हेंच्युअली ती कंपनी एंटिटी डेटाला एंटिडेटानी बायआउट केली. मग जपान ऑर्गनायझेशन जी होती दॅट गॉट इंटिग्रेटेड विथ अनदर कंपनी इन जपान, एंटिडेटा सबसिडियरी कंपनी. India part got integrated into Entidata Global unit, and that still operates from Pune. Nice. Entidata in Pune is that company. Nice. And then you must have worked for some time with them. मग 3 वर्ष मी Entidata मध्येच कंटिन्यू केलं. अच्छा. तसं कॉन्ट्रॅक्टच होतं. पैसे घेऊन पळून जाऊ नका, व्यवस्थित सेटल करा, हँडओव्हर नीट व्हायला पाहिजे. नंतर 2011 मधनं मी 2011 साली 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मी बाहेर पडलो.
थोडं विश्रांती घ्यावी असा विचार केला. 1-6 महिने काहीही केलं नाही. थोडंसं रिचार्ज. पण त्याला असं लक्षात आलं की काही न करणं हे सुद्धा त्रासदायक आहे, कठीण आहे. कारण हा किडा जो असतो की पुढे काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी आपल्याला करायला पाहिजे ते. आणि हे जे विचार करण्याची पद्धत बदलली होती की मी काही करत नाहीये, याचा अर्थ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असल्यापासून जे माझ्यावर इन्व्हेस्ट लोकांनी केलेलं आहे, सरकारनी असेल, घरच्यांनी असेल, त्याचा रिटर्न काही मिळत नाही समाजाला किंवा कोणालाच. त्यामुळे मी काहीतरी करायला पाहिजे. 6 महिने मी एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होतो की मी अगदीच घरी बसून राहायला नको, पण काहीतरी करू म्हणून. आणि त्या विचारात त्या काळात अजून आपल्याला काय करता येईल असं मी प्लॅनिंग करत होतो. तर तिथे अजून जपानमध्ये इंडियन कम्युनिटी अशी लहान आहे, सगळ्यांना सगळे माहिती आहे. ते इन्फोसिसचा त्यावेळेचा कंट्री मॅनेजर होते श्रीराम म्हणून. त्यांनी मला एक 1 लाइनर जॉब डिस्क्रिप्शन दिलं की यू जॉईन इन्फोसिस अँड क्रिएट अनदर व्हर्टेक्स विदिन इन्फोसिस. आणि मी त्याला बळी पडलो किंवा ते ॲक्सेप्ट केली. कॅच वॉज इन्फोसिस डिड नॉट हॅव मच बिझनेस इन वेस्टर्न जपान रिजन, नागोया, ओसाका. तर तिथे नवीन बिझनेस क्रिएट करायचा. तो चॅलेंज मी ॲक्सेप्ट केला. इथं माझं घर होतं तर इथे भाड्याने देऊन फॅमिली सकट आम्ही नागोयाला, टोकियोमध्ये होतं. फॅमिली सकट नागोयाला मूव्ह झालो. तिथं 5 वर्ष होतो. तिथंही इन्फोसिसचा जे काय जॉब डिस्क्रिप्शन मला दिलं होतं ते मी पार पाडलं असं म्हणता येईल. तिथं इन्फोसिसचा बिझनेस वाढवला. नाईस. मग आता त्याच्यानंतर परत 2018-19 साली मी 18 साली परत टोकियोत आलो. आणि टोकियोत आता पोर्टफोलिओ आता वाढलेला आहे. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो, हा सगळ्या डोमेनचा सेल्स रिस्पॉन्सिबिलिटी तो माझ्या. ओके, परफेक्ट. खूपच इन्स्पिरेशनल स्टोरी आहे सर. आय एम शुअर म्हणजे यू हॅव प्लेड अ व्हेरी बिग रोल इन इंडिया जापान रिलेशनशिप वेन इट कम्स टू IT. तर नाव कमिंग बॅक टू पैसा, तुम्हाला काय वाटतं की आपली कम्युनिटी पैशांबद्दल का एवढं कमी बोलते? मला वाटतं हीच जी पूर्वीपासूनचे जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत की पैसा मिळवणं, पैशासाठी काहीतरी करणं म्हणजे वाईट. करेक्ट. ते इथे मूळ कारण आहे. त्यामुळे लोक धाडसानी काही पुढचे निर्णय घेत नाहीत. त्यामुळे माझ्यात जो बदल झाला, मला नवीन शॉक जे मिळाले ते शॉक घ्यायची पण लोकांची अजून तयारी किंवा ते एक्सपोजच होत नाहीत त्या शॉक्सना. करेक्ट. आणि जपानमध्ये व्हॉट डू यू थिंक, महाराष्ट्रीयन कम्युनिटी जी जपानमध्ये आहे ते सगळ्यांना तुमच्यासारखा कल्चरल शॉक मिळाला आणि सगळे चेंज झाले का, की काही माइंडसेट अजूनही तसे आहेत? नाही, बरेच लोक चेंज झालेले आहेत. म्हणजे जे माझ्या बरोबर 90s मध्ये जपानला आले त्यांच्यात मला हा फरक बऱ्याच मित्रांच्यामध्ये दिसतो की लोकांनी बरेच नोकरी करता करताच वेगळे बिझनेस चालू केले आहेत. कोणी रिअल इस्टेट सारखा जो भारतात पण कोणी त्याच्या मागे फार जात नाही असा बिझनेसही इथे चालू केलेले आहेत. म्हणजे आता माझ्या वयाची लोक म्हणजे 90s किंवा अर्ली 2000 मध्ये जपानला आले, त्यांनी पाहिलेली इंडियन इकॉनॉमी आणि नंतर 2010 नंतर जे इंडियन इकॉनॉमी झाली बदल, त्याच्यात खूप फरक आहे. त्यामुळे जे नवीन जनरेशन आहे की जे लोक 2000 मध्ये ग्रॅज्युएट झाले, 2002-2005, त्यांनी भारतातही जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप पाहिलेल्या आहेत. म्हणजे मला इथं वाटल्यावर जे झालं, इथं आल्यानंतर जे वाटलं की इथं तुमची केपेबिलिटी असेल तर काहीतरी नोकरी मिळते, काम मिळतं, तुम्ही उपाशी राहत नाहीत. भारतात अजून तितकी परिस्थिती नाही आहे, पण 80-90 मध्ये जी परिस्थिती होती की तुम्ही इंजिनियर नाही झालात तर तुम्हाला कुठं नोकरी नाही, तशी तर आज नक्कीच नाही आहे. नाही, नक्कीच. त्यामुळे हा विचार आता व्हायला लागला असं मला वाटतं की पैसा मिळवणं किंवा आपण जे करतोय त्याची राईट व्हॅल्यू आपल्याला मिळते की नाही
याच्यावर लक्ष देणं, हे जसे आता वर्ष जात आहेत तसा महाराष्ट्रीयन किंवा मराठी मध्यमवर्गात सुद्धा हा बदल व्हायला लागलेला आहे. सर, आय वुड लाईक टू पुट यू ऑन द स्पॉट. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही श्रीमंत आहात का? हो. ओहो, क्या बात आहे. आता हे हो उत्तर देणं हे 20 वर्षापूर्वी शक्य नव्हतं. शक्य नव्हतं, बरोबर. म्हणजे जरी तुम्ही असलात तरी तुम्ही अपराधीपणा वाटला असता. अजूनही बऱ्याच लोकांना अपराधीपणा वाटेल, बरोबर. पण आता मला म्हणता येतं येस हो आहे. आणि लोक का घाबरतात? तुम्हाला काय वाटतं की लोक का लाजतात किंवा का घाबरतात? कारण हाच तो मनात जे आहे ठरलं, तुमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणजे तुम्ही काहीतरी लुबाडून लोकांना पैसे मिळवलेले आहेत, काहीतरी वाईट गोष्ट करून पैसे मिळवलेले आहेत. त्यामुळे एक अपराधीपणाची भावना पैशाशी निगडीत आहे झालेली. करेक्ट. आणि खूप लोकांना असं पण वाटत असेल की अरे मी जर बोललो तर मला नजर लागेल लोकांची. हा, नजर लागेल किंवा लोक माझ्याकडे अजून पैसे मागायला येतील, कुठल्या इन्व्हेस्टमेंट आयडिया घेऊन येतील. सर, अजून मला एक जाणून घ्यायला आवडेल की आपला पर्स्पेक्टिव्ह काय आहे जापनीज लोकांमध्ये, बी इट इंडियन कम्युनिटी और महाराष्ट्रीयन कम्युनिटी? इन जनरल इंडियन कम्युनिटीबद्दल इथं बऱ्याच आदराने लोक बघतात. याचं मुख्य कारण असं आहे की भारतामधनं जी लोक जपानमध्ये आली ते साधारण 2000च्या सुमाराला की आय टीमध्ये आले. आणि जनरली ॲव्हरेज जॅपनीज इन्कमपेक्षा इंडियन्स वर्किंग हिअर इन आय टी दे हॅव अ हायर डिस्पोजेबल इन्कम. त्यामुळे इथे ब्ल्यू कॉलर वर्कर किंवा पीपल हू वुड टेंड टू गो इन टू क्राईम अशा इंडियन कोणी नाही आहेत. त्यामुळे आणि दुसरं, गेल्या 20 वर्षामध्ये मीडियानी बऱ्यापैकी मदत केलेली आहे की इंडियाचं प्रोजेक्शन इथे असं आय टी, सगळे लोक हुशार, सगळे गुगल, मायक्रोसॉफ्ट सगळे यातले सीईओज इंडियन्स आहेत. ब्रिटिश प्राईम मिनिस्टर सुद्धा इंडियन ओरिजिन आहे. त्यामुळे मीडियानी भारताची इमेज गेल्या 15-20 वर्षामध्ये चांगली पॉझिटिव्ह तयार केलेली ठेवली आहे. आणि जपानमध्ये टू बी प्रिसाइज जपानमध्ये त्यांनी चांगली ठेवलेली असल्यामुळे इथे आपल्याशी आदराने वागतात किंवा कोणी इथं आउटराईट डिस्क्रिमिनेट किंवा तुम्हाला कमी लेखणं असं फारसा अनुभव येतो, कधीच होत नाही. डिस्क्रिमिनेशन. त्यांचे प्रश्न असायचे की तुमच्याकडे हत्ती घोडे आहेत का अजून, ते सगळे प्रश्न बंद झाले. ते बंद झाले. आता तुम्हाला 30 पर्यंत पाढेपाठ असतात ना, किंवा आता तो 29 गुणिले 8 किती पटकन तुला सांगता येईल का, असे प्रश्न आता असतात. अरे बापरे. मग एकदम अबॅकस त्यांना वाटतं की आपण सगळे अबॅकस करतो, शिकतो की काय? हो, म्हणजे आपले इंडियन म्हणजे सगळ्यांना मॅथ्स मधले सगळे एकदम स्कॉलर अशीच इथं इमेज झालेली आहे. अजून सर, तुम्ही लोक, आपल्या कम्युनिटीवाले लोक तिकडे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे काय करतात का? ॲक्टिव्हिटी म्हणजे कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज बऱ्याच होतात. मराठी कम्युनिटीच्या सगळे उत्सव मी इथं रेग्युलरली साजरे करतो. त्याला पण भारतातून, महाराष्ट्रातून बरेच कलावंतही इथं बोलावतात. तो एक छान अनुभव असतो. बाकीच्या कम्युनिटीत सुद्धा आता रथयात्रा आत्ताच झाली का आत्ताच आहे मला वाटतं, उडिया कम्युनिटीची एक मोठी रथयात्रा इथं ऑर्गनाईज करतात. जगन्नाथ यात्रा. हां, दिवाळीचे फेस्टिवल, ते इव्हेंट बऱ्याच ठिकाणी जपानमध्ये होतात, वेगवेगळ्या लोकॅलिटीजमध्ये, मेनली टोकियोच्या आजूबाजूलाच, पण तो एक मोठे इव्हेंट होतात दिवाळीचे. करेक्ट. सर, कम्युनिटीसाठी तुम्ही काय करताय, म्हणजे मराठी कम्युनिटी एस्पेशली, आर यू गाइज डुईंग समथिंग फॉर दॅट? मराठी कम्युनिटीसाठी हाच थोडासा आपल्या आजच्या विषयाशी निगडीत आहे की जसं म्हटलं की आता पूर्वीपेक्षा एंटरप्रेन्योरशिप मराठी कम्युनिटीमध्ये खूप वाढते. जर तुम्ही बाकीच्या कम्युनिटीजमध्ये बघितलं की गुजराती किंवा मारवाडी, ही लोक एक इंट्रिन्सिक त्यांचं नेटवर्क असतं आणि एकमेकांना आपसूक ती मदत करतात. त्याच आपल्याच जमातीतला आहे, आपल्यातलाच आहे म्हटल्यावर त्याला बाय डिफॉल्ट सगळेजण सपोर्ट करतात. पण तसं अजून मराठी माणसाचं होत नाही. तर ते व्हायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून, अशा उद्देशाने
इथे आपल्याच काही धडपड्या लोकांनी, राहुल बापट वगैरे, मेरिट नावाची एक संस्था असं नाही म्हणता येणार, पण असा एक ग्रुप चालू आहे केलेला, की ज्याच्यात की ज्याच्यामध्ये लोकांना कोणाला मदत हवी असेल, मराठी प्राईम क्रायटेरिया मराठी माणूस, कुठल्या नवीन व्यवसायासाठी काही मदत हवी आहे, किंवा जपानमधून काही कोणाला इम्पोर्ट करायचे, मध्येच कोणाची तरी एन्क्वायरी होती की एक युज्ड मशिनरी पुण्यामध्ये हवी आहे. तर आता इथे एवढी लोक आता इतके वर्ष राहिलेली आहेत, त्याच्यामध्ये कोणाला तरी काहीतरी कॉन्टॅक्ट असतात, ते मदत करता येईल. कोणाला तरी मध्ये फळं भारतातून इथे एक्सपोर्ट करायची होती, तर तसा सपोर्ट हा या मेरिट या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही देतो. आणि प्रत्येक जण, आता IT ची लोकसंख्या जास्त आहे, पण ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये असलेलेही लोक आपल्याकडे आहेत. त्यामुळे तोही फायदा किंवा त्याचाही सपोर्ट, कन्सल्टिंग हा आपल्या मराठी कम्युनिटीला मिळावा. आणि हे सगळं लोक पूर्णपणे व्हॉलेंटरीली करतात. त्यामुळे ही नोकरीतून काहीतरी व्हॅल्यू क्रिएशन हे जरा वेगाने व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी जो काय आपल्याला जपानमध्ये राहून सपोर्ट करता येईल तेवढा मला करायचा आहे. सर, मेरिटचा फुल फॉर्म काय आहे? मराठी एंटरप्रेनर्स रायझिंग इन टोकियो, अशा नावाने आम्ही ते कॅची थोडंसं नाव येईल असं केलेलं आहे. म्हणजे नावात असल्यामुळे बेसिकली तिथले पार्टिसिपंट्स आहेत तेही एंटरप्रेनर्स किंवा कुठल्या तरी विषयामधले खूप स्पेशालिस्ट, कोणीतरी से इन्व्हेस्टमेंट बँकर आहे, किंवा IT कंपनी ओनर्स, रेस्टॉरंट ओनर्स, कुठल्या ट्रेडिंग कंपनी ओनर्स, अशी मराठी कम्युनिटी बऱ्यापैकी इथं आता झालेली आहे. तर खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे ऑफकोर्स तुमची. बट आताच्या नवीन जनरेशनमध्ये डू यू थिंक की हे माइंडसेट, जे आपल्या कम्युनिटीचं माइंडसेट आहे, ते फ्लो होत आहे की ते चेंज होत आहे, ते ब्रेक होत आहे? आय थिंक ब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे. मी जी लोक नवीन आता इथं जपानमध्ये आलेल्यांना भेटलो, सुरुवातीला इथं आलेल्या 2-4 वर्ष लोकांना काही फायनान्शियल बेस नसतो, ऑफकोर्स नसतो. त्यामुळे लोक नोकरी करतात, पण मग त्याच्यानंतर बरीच लोक काहीतरी थोडासा चाकोरीच्या बाहेरचा विचार करायला, काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला लागतात. तो बदल नक्कीच होतोय आता आणि होत राहील, कारण भारतातली इकॉनॉमी आता बदलतीये, अपॉर्च्युनिटीज वाढत आहेत. जपानमध्ये तर ॲट मॅक्रो लेवल पीपल टॉक अबाउट स्टॅग्नेशन वगैरे वगैरे, बट स्टील कम्पेअर टू व्हॉट वी हॅव द अपॉर्च्युनिटीज इन इंडिया, जपानमध्ये दॅट्स स्काय इज द लिमिट. म्हणजे अजून खूपच अनएक्सप्लोर्ड, अनचार्टेड टेरिटरी आहे. त्यामुळे हा बदल नक्की होतोय. करेक्ट. बट डू यू थिंक इंडियामधल्या महाराष्ट्र कम्युनिटीचं मध्ये चेंज होत आहे? तुम्हाला याच्याबद्दल एक्सपोजर आहे काही? हो, आता मी कामासाठी किंवा सुट्टी म्हणून सुद्धा ऑलमोस्ट 3-4 महिन्यांनी पुण्यात येत असतो. बंगलोर, हैदराबाद कामासाठी जात असतो. त्यामुळे अजूनही पुण्यामध्ये मला गाडी चालवता येते, कुठलंही पाणी मी पिऊ शकतो, वडा खाऊ शकतो. तर या सगळ्या टचमध्ये असल्यामुळे भारतातही, पुण्यातही तुम्ही बघितलं तर आता कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट झालं तर नोकरी करायची हा सरळधोपट मार्ग कमी झालेला आहे. इतर अपॉर्च्युनिटीज वाढल्यामुळे लोक लहान मोठे व्यवसाय करायला आता लागलेले आहेत. माझ्याच माहितीतच 3-4 मुलं अशी आहेत की सुरुवातीला त्यांनी नोकरी केली, पण त्याच्यानंतर एक जण ऑफिसेसमध्ये स्टेशनरी आणि कन्झ्युमेबल्स ची एजन्सी आहे, सप्लाय एजन्सी. एक जण इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. ही वॉज अ स्टॅटिस्टिशियन बाय एज्युकेशन. ऑफकोर्स स्टॅटिस्टिक्स आणि इन्व्हेस्टमेंट्स आर व्हेरी क्लोजली रिलेटेड. सो हॅज अ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी. त्यामुळे नोकरी की नोकरी हा आता खूप कमी होतोय, म्हणजे भारतातही कमी होतं असं मला वाटतं. पण तुम्हाला वाटतं का की तुमचं जनरेशन सपोर्ट करेल आमच्या जनरेशनला? हो, नक्कीच. कारण इथे आता वयाच्या 50व्या वर्षी मला कितपत सध्याच्या
इकॉनॉमीशी रिलेव्हंट अनुभव आता उपयोगी होईल मला माहिती नाही, पण मदत करेल की नाही याच्या दृष्टिकोनातून आणि तुझा आधीचा जो प्रश्न होता की तू श्रीमंत आहेस का, त्याला मी हो असं उत्तर दिलं. तर आय हॅव इन्व्हेस्टेड इन अ फ्यू कंपनीज दॅट आर डुईंग व्हेरी निश वर्क. सो दॅट इज वन टाईप ऑफ हेल्प आय एम डुईंग. आणि दुसरा सपोर्ट असा येतो की नवीन अपॉर्च्युनिटीजना लोकांना इंट्रोड्यूस करणं. तर तो पार्ट, त्याला कुठे पैसे लागत नाहीत किंवा काही फार त्याला कष्टही लागत नाही. की मी काम करताना मला जे नवीन दारं उघडताना दिसतात त्याला मी नवीन लोकांना कनेक्ट करून देणं, हे मी रेग्युलरली करतो. इथले टोकियोमध्ये इमिजिएट कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आहेत, नवीन जनरेशन आता आपण म्हणतो मी, किंवा पुण्यामध्ये आहेत, तर हे नक्कीच ही जनरेशन नक्कीच करेल. आणि आय थिंक हा जो मगाशी मी मेरिटबद्दल बोललो, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल. तिथं असलेले पार्टिसिपंट्स हे सगळे माझ्याच जनरेशनमधले आहेत. दे आर हेल्पिंग मी. परफेक्ट. ओके सर, आपण आलो आहोत पॉडकास्टच्या एंडला. खूप धन्यवाद तुम्ही तुमचा टाईम दिल्याबद्दल. आय होप तुम्हाला पण इंटरॅक्शन करायला मजा आली असेल. फॅन्टॅस्टिक. आणि ऑडियन्सला तर खूपच मजा आली असेल. आय एम शुअर ऑडियन्सला खूप शिकायला मिळालं असेल, खूप इन्स्पिरेशन मिळालं असेल. आणि जर त्यांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल सर, तर काय मार्ग आहे? कोणालाही मला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर येस, फेसबुक, लिंक्डइन दोन्हीकडे मी आहे. फेसबुकवर फारसा ॲक्टिव्ह नाही आता. लिंक्डइन डेफिनेटली, किंवा ईमेल. पण ईमेल आता पॉडकास्टमधनं सांगणं ते कदाचित लोकांना कळणार नाही. यू कॅन, पीपल कॅन सर्च मी ऑन लिंक्डइन. आय विल डेफिनेटली हेल्प. ओके, ठीक आहे सर, थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, हा होता एपिसोड नितीन दातर सरांसोबत. होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज कम्युनिटीमध्ये जेवढं तुम्ही शेअर करू शकता तेवढं शेअर करा. जर तुम्हाला वाटत असेल आम्ही काही गेस्ट इन्व्हाइट करायला पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि ऑफकोर्स लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.